दक्षिणेतील राजकारणात हिरोप्रमाणे एंट्री केलेला अभिनेता विजय थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत. तामिळनाडूमधील 2 पक्षांची सद्दी संपवत विजय यांच्या टीव्हीके पक्षाने इतिहास घडवला आणि याच दरम्यान मुख्यमंत्री विजय यांचं खासगी आयुष्यही खूप चर्चेत आलंय. निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच विजय यांनी प्रचार सुरू केला होता, पण त्यांच्या कोणत्याही सभांमध्ये, रोड शो मध्ये त्यांची पत्नी संगीता दिसत नव्हत्या. त्यातच विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या प्रेम प्रकरणाचीही चर्चा गाजत होती. पण आता विजय यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल एक मोठी घडामोड समोर आली आहे. विजय यांच्या पत्नी संगीता यांनी कोर्टात दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे कोर्टानं आता हा खटला निकाली काढलाय. विजय यांची पत्नी संगीता यांनी चेंगलपट्टू इथल्या कौटुंबिक कोर्टात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका शुक्रवारी अधिकृतपणे मागे घेतली आहे. या निर्णयामुळे राजकीय तसंच चित्रपट वर्तुळात रंगलेल्या वेगवेगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली असता संगीता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजेरी लावली. आपल्याला हा खटला पुढे चालवायचा नाही आणि याचिका मागे घ्यायची आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी न्यायालयासमोर मांडली. संगीता यांच्या या विनंतीची दखल घेत कौटुंबिक न्यायालयानं ही याचिका निकाली काढली आहे. त्यांनी आपल्या याचिकेत नेमकं काय सांगितलं होतं ते पाहूयात. संगीता यांनी फेब्रुवारी महिन्यात चेंगलपट्टू कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या याचिकेत त्यांनी पती विजय यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विजय यांचे एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा संगीता यांनी केला होता. 2021 मध्ये आपल्याला याबद्दल माहिती मिळाली होती, असं त्यांनी नमूद केलं होतं. विजय यांनी हे संबंध संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही. ते संबंध सुरूच राहिले, असा आरोप याचिकेत करण्यात आलेला होता. परदेश दौरे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधून विजय यांनी संगीता यांना हळूहळू दूर केला. तसंच त्यांच्या पूर्वीच्या सोयी सुविधा काढून घेत त्यांच्यावर आर्थिक आणि प्रवासाचे निर्बंध लादले गेले. अभिनेत्री सोबतच्या विजय यांच्या फोटोंवर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली, ज्यामुळे संगीता आणि त्यांच्या 2 मुलांना सातत्यानं अपमानास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागलं. या सर्व घडामोडींमुळे आपल्याला तीव्र मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. लग्न केवळ कागदावर उरलं असून पुन्हा एकत्र येणं अशक्य असल्याचं सांगत त्यांनी घटस्फोटाची मागणी केली होती. ANI दिलेल्या वृत्तानुसार विजय यांनी संगीता यांची 1996 मध्ये पहिल्यांदा भेट घेतली होती. मूळची श्रीलंकन असलेली संगीता ब्रिटनमध्ये वाढली होती. ब्रिटनमध्ये 1998 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि वर्षभरानंतर त्यांना एक मुलगा आणि 5 वर्षांनी एक मुलगी झाली होती. जवळपास 25 वर्षांच्या संसारानंतर विजय आणि संगीता यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. चित्रपट सृष्टीतील यशानंतर विजय यांनी तमिझगा वेत्री कळगम या राजकीय पक्षाची स्थापना करत विजय यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि आता ते तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळतायत. ते राजकारणात पूर्णपणे सक्रिय होत असतानाच कौटुंबिक पातळीवर घटस्फोटाचा हा वाद समोर आला होता. पती पत्नीमधील या वादानंतर संगीता यांनी याचिका मागे घेतल्याने हे प्रकरण मिटल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आता संगीता, विजय आणि त्यांची 2 मुलं हे सगळे पुन्हा एकत्र राहणार की आपापसात त्यांच्यात काही तडजोड झाली आहे, याबद्दलची माहिती समोर आलेली नाहीये. मात्र राजकारणाच्या क्षेत्रात आलेल्या विजय यांना कौटुंबिक पातळीवर हा मोठा दिलासा मानला जातोय. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.